हे परमेश्वरा, मला चांगला निर्णय आणि ज्ञान शिकव, कारण मी तुझ्या आज्ञांवर विश्वास ठेवतो. गुरुवार 16 एप्रिल 2026. आज सकाळी आमच्या ध्यानासाठी मी योहान अध्याय 21 श्लोक 13 नुसार शुभवर्तमानातून निवडले आहे. येशू आला आणि त्याने भाकरी घेतली आणि त्यांना दिली, तसेच मासेही दिले. सुप्रभात मित्रांनो. येशू तिसऱ्यांदा त्यांना दिसला आणि यावेळी त्याने त्यांना खायला दिले. या श्लोकाचे आपण मनन करूया. या सकाळच्या ध्यानाचा विषय आहे, येशूने त्यांना खायला घातले. येशू मरिया व 2 शिष्यांना इम्माऊसच्या वाटेवर दिसला होता आणि मग त्याने सांगितल्याप्रमाणे तो गालिल येथील शिष्यांना दिसला, जेव्हा थोमा तेथे नव्हता. मग तो 8 दिवसांनंतर पुन्हा हजर झाला, जेव्हा थॉमस तेथे होता आणि त्याने त्याला असलेल्या जखमा दाखवल्या. पण यानंतर शिमोन पेत्र व शिष्य मासेमारी करण्यासाठी परत गेले, कारण ते पुढे काय करणार आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. येशू किनाऱ्यावर प्रकट झाला आणि त्याने त्यांना मासे पकडण्यास सांगितले, आणि जेव्हा त्यांनी त्यांचे जाळे लावले तेव्हा त्यांच्याकडे बरेच मासे होते, आणि त्यांना समजले की तो परमेश्वर आहे, आणि ते घाबरून परत आले, कारण त्यांना माहीत होते की तो देव, येशू आहे. म्हणून जेव्हा ते आले तेव्हा येशूने त्यांना भाकरी व मासे दिले. ते इतके गोंधळलेले होते, त्यांना दिशानिर्देशाची जाणीव नव्हती. ते आपला मार्ग चुकले होते, कारण त्यांच्याकडे मशीहा, नेता, प्रभू नव्हता ज्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता. आणि आता येशू त्यांना खायला घालतो, येशू त्यांना शांत करतो. येशूची इच्छा आहे की त्यांनी आरामशीर आणि शांत व्हावे, त्यांचे पुढील ध्येय समजून घ्यावे. मित्रांनो, अनेकदा आपण इतके निराश होतो किंवा इतके हरवून जातो, गोंधळून जातो, विखरून जातो. या काळात निर्णय घेणे आणि पुढे जाणे आपल्यासाठी कठीण असते. म्हणून या काळात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शांत राहणे आणि मग आपल्याला सेवा आणि मिशनमध्ये पुढे जाण्यासाठी देवाकडून मार्गदर्शनाची भावना मिळू शकते. म्हणून येशूने त्यांना शांत केले, त्यांना खायला दिले, जेणेकरून ते आरामशीर आणि शांत असतील, जेणेकरून पुढील कार्य समजून घ्या. प्रार्थना. दयाळू देवा, आपला स्वर्गीय पिता, हे प्रभू, शांत राहण्यास आणि पुढे पाहण्यास आम्हाला मदत कर. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.